नमस्कार खिल्लार पालक आणि शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर गडिंग्लज येथील नूल या गावात. जसं बावदानमध्ये बगाड यात्रा होत्या तसं नूलमध्ये हे नूल कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव ह्याच्यासाठी फेमस आहे की तिथं बेंदर हा सण खूप जोरात केला जातो आहे आणि तिथली जास्त प्रमाणात बैल ही ओरिजिनल खिल्लार आणि त्याचं गुणधर्म जेवढं पण खिल्लारच्या टॉपच्या बैलांमध्ये असतात ते या गावात बैलजोडींचा जास्त करून सांभाळ होते. आणि आपण असंच त्या गावात एका शेतकऱ्यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांचं पहिल्यापासून असलेले गुणधर्म, त्यांच्या काय अनुभव त्यांना खिल्लार जोडीतून मिळले आणि आत्तापर्यंत त्यांनी कसं या खिल्लार जोडींचं संगोपन केलं आणि त्यांना त्यांच्यातून काय फायदे मिळाले आणि ते सांभाळ करताना काय त्यांचा अनुभव होतं हे आपण आज बघणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचं गाव, नाव आणि किती वर्षापासून या खिल्लार क्षेत्रात आहे जरा सांगा. आम्ही 20-25 वर्षापासून बाळगतो हो बैल. बैलवाडी काय हो, पहिल्यापासून होती काय? पहिल्यापासून बैल आहेतच. म्हणजे तुमच्या आजोबा वडिलापासून बैल आहेतच आपल्या घरात. म्हणजे तुमचं कसं खासियत आहे की बाबा फक्त शेतीसाठी बैल नाही. हां, शेतीसाठी बी वापरतो. त्याच्यानंतर प्रदेशन म्हणा आणि आपलं बेंदूर हे सगळं करतात. या भागात बेंदूर जास्त करून प्रचलित आहे. मग तुम्ही दरवेळेला अशी नवीन नवीन जोड्या घेत असताय काय? होय, नवीन जोड्या घेतो. 2 वर्षातनं एक जोडी बदलताय? हो. आदत घेताय काय अशी मोठीच बैल? मोठीच बळीतो बैल. बडाव 4 जाती असं? हां, 4 जाती बडाव असलेच बळीतो. असंच बाळगताय? होय. ते बाळगताना पहिल्यापासूनच बाळगताय काय त्याच्यासाठी की आत्ता चालू केला? नाही, अगोदरपासून बाळगतो. अगोदरपासून बाळगतो. म्हणजे नाद म्हणून? नाद आहे. नाद आहे. हां, बैलाचं नाद आहे. आणि ह्याच्यातून तुम्हाला म्हणजे असं काय वाटते की बैलांच्या हे बाळगण्यात आणि दुसरी शेती कामाची बैल बाळगण्यात काय असं वेगळं जाणवते? तसं काय नाही, शेती पण ही करतात. शेती पण करतात आणि प्रदर्शन पण करतात आणि त्याच्यानंतर बेंदर पण करायला चालते. सगळं एका ह्याच्यानंच बाळगतो. घेतानाच त्या पद्धतीची बैल घेतो आम्ही. म्हणजे सगळ्याला चालाव ह्या पद्धतीने. हां. शेती पण आपलं साधारण चालाव आणि परदेशन पण चालाव, बेंदर पण सगळं चालाव असं. हां, ह्या पद्धतीने बैल घेताना. ही बैल खरेदी कुठनं करताय? खरेदी हे खरसुंडी. हां, त्याच्यानंतर कर्नाटकमधनं घेतो. आणि एक शंकेश्वर बेंदूर शंकेश्वरने बी घेतो. म्हणजे कुठं आपल्या मनाला हां, येते नाही घेतो. 2 वर्षातून एकदा बदलतो. कसं का? ते म्हणजे बदलाबदली केलं तर आता सरल्यावर त्याच्यावरचं मन कमी होते आणि दुसरी खराब आणून आणि चालवायचं आणि चांगली करायचं. म्हणजे दुसरी बैल करून चांगली करून पण विकताय असं? हां, विकतो. आपला नाद पण होतोय. हां, नादासाठीच, बाकी काय नाही. ही किती आहेत जाती आता? हे आता दातात 4 आहेत. 4 आहेत. 4 आहेत. किती वर्ष झाली काय आणला आता? आणून आता एक 7-8 महिने झाले की. 7-8 महिने. हां. आणि अशा किती जोड्या होऊन गेल्या तुमच्याकडनं आपल्याकडे? आता नाही म्हटलं तर मी कमीत कमी एक साधारण 45-50 जोड्या झाल्या असतील तेव्हापासून? होय. वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहे? आम्ही बघा 25 वर्षापासून हेच करते. 25 वर्ष? हां. म्हणजे ह्याच्यापासून 25 वर्षा पाठीमागून आहेतच बैल. आणि बाकीची जनावर? बाकीची जनावर बी आहेत किंवा आपल्या घरात. गाया आहेत, म्हशी आहेत आपल्या घरात. खिल्लार जनावर ही आहेत? हां, खिल्लार जनावर पाडे आहेत. यांना प्रशिक्षण काय देताय तुम्ही तसं? म्हणजे बैल एक समजा एक रागीट असतोय, एक अवताला बरोबर जायत नाही किंवा प्रदर्शनामध्ये कशी एकदम कोकी बैल उभारायला पाहिजे, त्यासाठी प्रशिक्षण काय असते तुमचं? आम्ही तसं उभारून त्याला शिक्षणच देत आहोत त्यावेळी. शिक्षण त्याला म्हणजे काय काय असतात? आता समजा तुमच्यासारखा अजून कोणतरी आहे ज्याला प्रदर्शन करायचं आहे, हे करायचं आहे, तर तो कशी तुमच्यासारखी बैल करू शकतोय किंवा त्या प्रदर्शनात जाऊन त्या नंबरापर्यंत बैल जावीत, याच्यासाठी काय तुम्ही त्यांना सांगू शकताय? काय असली बैल चांगली घ्या, ह्या पद्धतीची घ्या म्हणून आम्ही सांगतो. कशी घ्यावी बैल घेताना? चांगली बघून घ्यायला पाहिजे हो. त्याच्यात काय काय म्हणजे चांगली म्हणजे कसं? शिंगचा नेट पाहिजे, त्याच्यानंतर शेपूट चांगलं पाहिजे, पायात चांगलं पाहिजे बैल. सगळं व्यवस्थित असलं तर नंबरामध्ये हे करतात.
तोंडाला लांब पाहिजे, हा. कानाला, शिंगाला बी लांब पाहिजे. मग आता ही तुम्ही बैला आहे ती फोडून हे करताय काय जोडच दाखवताय प्रदर्शनला? परदेशाला जोडच घेऊ, जोडच दाखवतो. म्हणजे त्या जोडच्या नंबराप्रमाणे बैल घ्यायला लागतात, म्हणजे असं हा नंबर त्या दोन्ही पण बैल सेम असावी. सेम पाहिजे. एक चांगला एक तसं असलं तरी बी ते परदेशांमध्ये बसत नाही. हा जोड चांगलाच पाहिजे, जोडच दिसायला पाहिजे. हा जोड चांगला दिसायला पाहिजे. मग यांचा आहार काय आहे? हार ह्याला पोळते आहे, हा, त्याच्यानंतर गवत आहे, हा. गहू, गहू दिसतात ते. हा गहू भुसा, तांबडा कोळती, तांबडी कोळती. मक्का. अजून काय तुम्ही करताय म्हणजे इतरांपेक्षा वेगळं काय आहे का याला? वेगळं वेगळं काय आहे, दूध पण पाहिजे त्यात. कोण आम्ही काय तेवढं जास्त हे करत नाही थोडा. नाही हाय तेच खाद्य करायला पाहिजे त्याला. वैरण. तुमचा असा एक किस्सा ऐकलाय की खूप वर्षापाठीमागे तुम्ही बेंद्रासाठी खास टेप रेकॉर्डिंग करून बैलांसाठी म्हणजे कसं सजवतात, कसं घेऊन जातात ते टेप रेकॉर्डिंग करून ठेवला. होय. म्हणजे जेव्हा बैल हिचं लग्नामध्ये टेप रेकॉर्डिंग पण करत नव्हती लोक, ते तुम्ही खास बैलांसाठी केलंय, करून ठेवल्या. ठेवला. म्हणजे तेवढा तुम्हाला नाद आहे. नाद बैलांचा नाद जास्त आहे. काय मिळते तुम्हाला हे बैलात? समाधान एवढंच हो. समाधान. बाकी काय पैशाचं ह्याचं काय प्रश्न नाही. पैसा समाधान हे महत्वाचं. आपल्या मनाला समाधान. गोट्यात बैल नसली तर जीव गमत नाही गमत. जेवण एक वेळा जाईत नाही. होय. का तो लढा लागला नाही, कसं म्हणजे बैल पाहिजे हो. हा. घरात बैल नसलं तर आपल्याला जीव गमत नाही. हे पहिल्यापासूनच आहे तुम्ही? अगोदरपासूनच. हे आता जोडी तुम्ही घेतला, याचं बाजार मूल्य किती असेल तर? ते 4 लाख होणार की किंमत. 4 लाख. हा. पहिला कितीला घेतलेला असं काय? आम्ही घेतले 3.5 लाखला. 3.5 लाखाला. हो. म्हणजे एकदम आक्युरेक्यू आणि सगळ्यात आपल्या नजरेत भरणारे किमतीच्या बैलाच्या किमती जास्त असतात. मग तशी बैल घेणारी आहेत काय? अशी आहेत किंवा लोक एकदम म्हणजे सट्टच पाहिजेत अशी आहेत? हा एकदम एक सट्ट पाहिजे असं घेणारे बी पुष्कळ जण आहेत लोक. नादवालेच घेतात. नादवालीच सगळी जण घेत नाहीत बैल एवढे पैसे घालून. नाही घेत. शेतीवाले एवढे पैसे घालून बैल घेत नाहीत. त्यांना नादच लागते. नादासाठीच पैसे जास्त घालून बैल घ्यायला लागते. आतापर्यंत तुमच्याकडे एवढ्या बैल जोड्या झाल्या, त्याच्यातली कुठली अशी तुमच्या मनात बसल्या बैल जोड्या अशी की बाबा त्यानं पारणं पेडलं डोळ्याचं किंवा जे होत्याचं नव्हतं ते माझ्याकडे आलं, असं मनाला समाधान वाटलं असे बैल? हां. त्याच्या अगोदर मोठी पण एक जोड बैल होती ती. चांगली बैल होती ती. कशाला? ह्यालाच आपली बेंद्राला? हा आपलं पालखीला गेली ह्याला पुण्याला पालखीला गेली. म्हणजे ती महाराजांच्या पालख्या असतात त्या? असला 2 जोड्या बैल गेल्यात आमची पालखीला. आत्ताची युवा पिढी तुला वाटते की रेख क्षेत्रात आहे किंवा प्रदर्शनला ते नाहीत, बैल घेतात हे करतात, तर त्याच्यात काय आहे काय? म्हणजे बैल तशी उच्च किमतीला विकली जाऊ शकतात का? हा, विकू शकतात. तसे जनावर असेल तसे विकू शकतात. आता नवीन पोरासनी जर घ्यायचं लागलं तर तुझं काय सल्ला आहे? तुमच्या पप्पांचं हे ते घेऊन तुला काय वाटतंय की नवीन पिढीने कशात लक्ष दिलं पाहिजे जास्त? म्हणजे इकडे तिकडे करण्यापेक्षा जरा एक शेतीमध्ये जरा लक्ष देऊन इकडे जरा पाड्या कसे दुसऱ्यांचं बघून जरा पुढचं पिढी पण करू शकावी. म्हणजे तू पण त्याची सगळी देखभाल करतो? हा, करतो. काय काय असते तुझं रुटीन दिवसभरापर्यंत? ते सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय काय असते? सकाळी उठलं म्हणजे ह्यांचं जरा दुटी करणे, मग चारा आणणे, त्याच्यानंतर आपलं कॉलेजचं काम असतं कॉलेजला जाऊन येणे, आणि त्याच्यानंतर ह्यांच्याकडे जरा लक्ष देणे, धुणे 4 दिवसात एकदा. बैला तर नांगर हिनी नसले म्हणजे शेताकडे घेऊन चारा नाही किंवा अवतासाठी जाणे. अवत ते मारतोस? बैलांचं असं असते की बाबा जास्त भरडा घालून पण एक बैल तयार होईल नाही. त्यांचा एक 2 ते 3 टाइम तेवढंच, म्हणजे त्यांना पचल त्यांचं किती खाद्य खात्यात तेवढंच ठेवण्याने जास्त ठेवून पण चालत नाही. काय होतं? पचन नाही होईल. नाही होईल. तू काय टिप्स देऊ शकतोस की बैल कशा प्रकारे तयार केली जाऊ शकतात? एक चांगली खाद्य द्यावे, त्याच्यानंतर मका म्हणा, गहू, तांबडी कोळती,
त्याच्यानंतर व्यायाम देणे आवश्यक आहे. व्यायाम काय काय असतो याला? एक 2 ते 3 किलोमीटर गाडी चुकून घेणे, हं. त्याच्यानंतर आणणे आणि कवा दुसऱ्या दिवशी आणि 1-2-3 दिवसांना आणि किंवा आऊत असले तर आऊत झुकणे.